आणि आत्ता मी उभी आहे कर्जतमधल्या एन डी स्टुडिओमध्ये. अर्थात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे एन डी स्टुडिओ किती भव्य आहे, किती ग्रेट आहे. आणि अनेक फिल्मचं शूटिंग इकडे झालेलं आहे. आणि आत्ता मी त्या सर्कलवर आहे, हे जे फाउंटनचं सर्कल आहे याला टाइम स्क्वेअर म्हणतात. आणि हा टाइम स्क्वेअर खूप लोकप्रिय आहे. इकडे अनेक फिल्मचं शूटिंग झालेलं आहे. बॉडीगार्ड असेल, वॉन्टेड असेल, दबंग असेल, बजरंगी भाईजान असेल, अशा सगळ्या फिल्मचं शूटिंग झालेलं आहे. आणि मी आत्ता तुमच्यासाठी घेऊन आली अजून एक खास सरप्राईज. ते म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका, अतिशय गोड, सुंदर, अमेझिंग असा गायक मंगेश बोरगावकर इज हिअर. मंगेश, क्या बात आहे हॅलो. मंगेश. खूप छान सरप्राईज येस. दिलंस तू आम्हाला आज, सेम सेम की टू यू. एन डी स्टुडिओमध्ये छान आपली भेट झालेली आहे आज. कसं वाटतं तुला? नक्कीच मला निलिमाला भेटून खूप छान वाटतं आणि आज एन डी स्टुडिओत आपण एका छान निमित्तानिमित्त आणि या इथे सुपरहिट आलोय. स्पॉटवर आपण उभे आहोत. येस, आणि इथे बघ दबंग झालाय, बॉडीगार्ड आणि कित्येक फिल्म्स आहेत. बजरंगी काय बजरंगी भाईजान, भाईजान आहेत, वॉन्टेड. संजू आहेत आणि अशा सगळ्या फिल्म आपण स्वतः सर्व प्रेक्षक आपण सेट्सवर बघतो, फिल्म्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघतो. तिथे आपण छान आज इंटरव्ह्यू करतो, छान वाटतंय. क्या बात आहे. नक्कीच मला असं वाटतं की म्हणजे कर्जतची एक मोठी एन डी स्टुडिओची एक लेगसी आहे. खरं. अर्थात नितीन देसाईंचं खूप मोठं काम आहे ते. खरं. आणि त्यानंतर ते गेल्यानंतर कुठेतरी एक प्रश्नचिन्ह होतं की आता काय होणार या स्टुडिओचं. कुठेतरी एक चिंता होती. पण फायनली महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागानं हा विडा उचललेला आहे. आणि फायनली आता एन डी स्टुडिओ आपल्याला नव्या रूपात असा छान येस. पुन्हा एकदा सज्ज झालेला दिसत आहे. कसं वाटतं? खरंच एक कलाकार म्हणून आणि रसिक प्रेक्षक म्हणून खूप आनंद होतो आहे. कारण मी जसं म्हणालो की दरवेळी मुंबईहून पुण्याला जाताना, पुण्याहून मुंबईला येताना एक अभिमानाची गोष्ट आहे. कर्जतला हा स्टुडिओ आहे. आपण मोठमोठ्या ॲड्स, जाहिरात आपण कित्येक वर्ष बघत आलो आहे आणि आपल्या सगळ्यांचे आवडते शोज, जसं आपण चित्रपट म्हणालो तसंच बिग बॉस असेल, कित्येक गोष्टी इथे घडलेल्या आहेत. आणि नितीन दादांना या निमित्ताने मला भेटता आलं त्या काळात. आणि इथे जेव्हा हे सगळं चालू होतं तेव्हा मी बघितलेलं आहे. इथलं वैभव तेव्हा तू आलेला. अनुभवलं आहे. येस, इथलं वैभव अनुभवलं आहे. त्यामुळे कुठेतरी मनात एक रुखरुख होती की ह्याचं काय होणार पुढे. आणि जेव्हा महाराष्ट्र शासन आपल्या सर्व सांस्कृतिक विभागाने हा पुढाकार घेतला की नाही, आम्ही हा स्टुडिओ परत एकदा आमच्या हातात घेऊ आणि इथे उत्तमोत्तम गोष्टी आता इथून पुढे घडत राहतील, हे जेव्हा आता आपल्या सर्वांना लक्षात येतं तेव्हा खरंच एक प्रेक्षक म्हणून मला अत्यंत आनंद होतो आहे. कारण कलाकार तर आम्ही आहोत, त्यानिमित्ताने आम्ही येऊ नक्कीच. पण इतकी सुंदर जागा सर्व प्रेक्षकांना आता परत एकदा बघायला मिळेल. आणि फॅम टूर असेल, कार्निवल असेल, वेगवेगळ्या गोष्टी आता इथे घडणार हो, आहेत. आणि आज आपण फॅम टूरच्या हो. निमित्ताने चाललो आहोत. म्हणजे आपली सुद्धा एक कुठेतरी टूरच चालू आहे या येस. निमित्ताने. हा स्टुडिओ आपण बघतोय. म्हणजे मला तर तिकडे तो एक फोर्ट दिसला, ते हो. विलेज आहे, ते एक बॉलिवूडची एक छान वॉल आहे, ग्रॅफिटी आहाहा! वॉल. मस्त आहे, मस्त आहे. खूप गोष्टी आहेत. म्हणजे इथे जेव्हा फॅम टूरला तुम्ही याल आता, ऑनलाईन बुकिंग आहेत, वेबसाईट्स आहेत. तेव्हा तुम्हाला कळेल की कित्येक गोष्टी इथे शूट झालेल्या आहेत आणि आपण कित्येक गोष्टी फिल्म्समध्ये इथल्या बघितलेल्या आहेत. आपल्याला वाटत नाही की ते आल्या इथे आल्या तुला झालंय. काय आवडलं इकडचं? आल्या आल्या मला हा जो पूर्ण माहोल आहे, हा मला आठवते कित्येक फिल्म्समध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व प्रेक्षकांना म्हणेन की मेन स्ट्रीट जो आहे येस, इथला. मेन हा जो टाइम स्क्वेअर आहे, इथे तुम्ही याल आणि व्यवस्थित सगळीकडे आता बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, अरे कित्येक ठिकाणी आपण याला बघितलंय आणि ह्या गोष्टी कित्येक मोठमोठ्या फिल्म्समध्ये आलेल्या आहेत. तर खऱ्या अर्थाने असं वाटतं की या निमित्ताने नितीन दादांना ही एक आदरांजली असेल की हा स्टुडिओ परत सुरू होणं आणि इथे अशीच उत्तरोत्तर भरभराट होत राहो, असं एक कलाकार म्हणून मला मनापासून वाटतं. नक्कीच. आणि कुठेतरी म्हणलं ना की एक स्टुडिओ म्हणलं की शूटिंगची एक आठवण असते. म्हणजे आय नो की तू गायक आहेस आणि तुझी डबिंगची आठवण रेकॉर्डिंगची असेलच. पण कुठेतरी कधीतरी एखाद्या शूटिंगची आठवण असते, एक कुठली तरी छान वेगळीच. नक्कीच, अशी काहीतरी आज शेअर करशील? इकडेच आम्ही एक गाण्याचा इथलीच आठवण आहे हो, तुझी? गाण्याचा प्रोग्राम शूट केला होता. आणि मला आठवतं आम्ही मी जसं म्हणालो की कर्जतला इंडी स्टुडिओ आहे आणि जायचं म्हणून आपण ठरवून होत नाही आपलं. कारण तिथे कामं चालू असतात, आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात. पण हा योग येणं की तुम्हाला तिथे शूटला जायचं आहे आणि तो 2 दिवसाचा शूट होता आणि आम्ही 2 दिवस इकडे आलो तेव्हा इतक्या वेगवेगळ्या गोष्टींचं शूट इथे चालू कुठलं होतं. गाणं? एक शो होता, प्रायव्हेट शो आम्ही शूट केला होता, एका खास कॉर्पोरेट शो होता. आणि तो शूट करताना कित्येक फिल्म्सच्या गोष्टी, इकडे सलमान खान तेव्हा आले होते, त्यांची सगळी टीम होती. आणि त्यांचं मला आता असं वाटतं की ते दबंगचं शूट असेल तेव्हा. कारण तो सगळा माहोल होता, जवळपास 500-600 लोकं होती, सगळीकडे व्हॅनिटी व्हॅन्स लागल्या होत्या आणि कित्येक लोक त्यांना बघण्यासाठी प्रयत्न करत होते की आपल्याला भेटता येईल का. आणि योगायोगाने ते आपल्या सेटवर आम्ही जिथे गात होतो तिथे येऊन 5-10 मिनिट थांबून सगळ्यांना हाय करून गेला होता तो. वाह! क्या त्यामुळे बात असं झालं की आहे. मी तर सलमान खानला भेटलेला आहे मग. हो, इथे भेटला. त्यामुळे
तो मला जसं तू म्हणालीस की योग असतात आणि ती आठवण एक छान राहिली की एन डी स्टुडिओजमध्ये आपण आलो होतो आणि ह्या कलाकारांना आपण बघितलं आणि पुढे ती फिल्म तो चित्रपट एवढा गाजला. सो ह्या जागेचं पण मला असं वाटतं एक छान सकारात्मकता आहे. इथे जे जे काम झालं ते गाजलेलं आहे आणि आता सुपरहिट झालं आहे आणि यापुढेही आपण आता अपेक्षा करूयात की आता जे काही यापुढे होत राहील ते असंच उत्तरोत्तर संपूर्ण जगभरासमोर यावं, सगळ्यांना आवडावं आणि टूर्स ना तुम्ही सगळ्यांनी यावं जेणेकरून तुम्हाला तो आनंद इथे घेता येईल. हा या स्टुडिओची वाईब जी आहे ना ही छानच आहे मंगेश. मला ती आणखी छान करायची आहे तुझ्या सुरांनी, कारण तुला भेटलं आणि तू गाणं नाही म्हणलंस असं होऊच शकत नाही. त्यामुळे प्लीज एखादं गाणं हो जा, कुठलंही तुझ्या आवडीचं. नाही कळले कधी जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला गोड हुरहुरही श्वास गंधाळला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी तू मला मी तुला गुणगुणू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो नाही कळले कधी. थँक्यू, धन्यवाद. आता कसं जरा छान वाटलं मला आणखी. थँक्यू सो मच मंगेश, कीप रॉकिंग. थँक्यू. शुभेच्छा आणि आपल्या FPJ ला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा नवीन वर्षाच्या. तुला आणि संपूर्ण आपल्या प्रेक्षकांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.